नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की गोट्या राणीला म्हणतो, भावा मला वाटतं कडू कारलं तुझ्या प्रेमात पडलंय. ते ऐकून तर राणीचे मोठे डोळे अजूनच मोठे होतात आणि ती नाक मुरडत म्हणते, ए काही काय रे गोट्या तुझं, असं काही नाही आहे. तेव्हा गोट्या राणीला एक विड्याचं पान तयार करत प्रेम म्हणजे काय ते समजावतो. राणीचे तर लाजून लाजून गाल गुलाबी होत असतात. गोट्या तिची मजा घेत असतो. तेवढ्यातच इंद्राचा कॉल येतो. आता गोट्यासमोर कसा उचलावा कॉल म्हणत राणी आधी कॉल कट करून टाकते आणि मग थोडं एका बाजूला जाऊन कॉलवर इंद्रासोबत बोलत असते. इंद्र राणीला म्हणतो, तुझ्या हातची भाजी सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. तेव्हा राणी म्हणते, सगळ्यांना? बरं, आणि तुम्हाला? मला काय येईल आठवण? मी तर काही वेळ आधीच तुला भेटून आलोय ना, आणि माझी छोटी राणी आहे ना माझ्याबरोबर. असं ते दोघं बोलतच असतात. तेवढ्यात मालती इंद्राकडे येते, म्हणून तो घाबरून पटकन कॉल कट करतो. मालती इंद्राला विचारते, तुला त्या राणीबद्दल काय वाटतं? तेव्हा इंद्रा त्याच्या आईला त्याच्या मनातलं सगळं सांगून टाकतो. आपल्याला खूप मोठा गैरसमज होता गाय राणीबद्दल, पण ती खूप चांगली मुलगी आहे. तिच्यामुळेच तर मी माझ्या पायावर उभा आहे. ती आता माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिला आपोआपच कळतं मला कधी काय हवं आहे काय नाही. कधी उदास असलो तर तिची बडबड करून करून ती मला हसवते. असं बोलता बोलताच इंद्रा राणीच्या कुशीत डोकं ठेवून झोपतो. पण मालतीला हे सगळं ऐकून वाटतं की इंद्राच्या मनात त्या राणीसाठी एवढं प्रेम. शेवटीच डाव साधलाच त्या राणीनं. पण मी ह्या मैत्रीला इथंच ब्रेक लावणार. दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत सगळे कामगार राणीबद्दलच बोलत असतात की ती एकटीच आई आणि बुवांचं करून खूप दमते, राबते. हे सगळं विक्रांतनेच करवून घेतलेलं असतं. पण इंद्रावर या सगळ्या बोलण्याचा परिणाम होतोच आणि फॅक्टरीतून काम संपवून तो थेट राणीच्या घरीच ठाण मांडून बसतो. राणीचं तर काही ऐकून घ्यायलाच तयार नसतो. पण तिकडे मालती खूप काळजीने इंद्राची वाट पाहत असते. तेवढ्यात अजू इंद्राची बॅग घेऊन खाली येतो आणि इंद्रा काही दिवस वस्तीत राहणार म्हणून त्याने ही बॅग बोलावली आहे हे ते सगळ्यांना सांगतो. ते ऐकून मालतीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. हेच होण्याची विक्रांत आणि उर्मिला वाट पाहत असतात. तेव्हा आबा तिला थांबवतात. रागाने मालती बिचाऱ्या अजूला काय काय सुनावत असते. तेव्हा आबा तिला थांबवतात. तेवढ्यात इंद्राचाच कॉल येतो आणि तो आबांना त्याचा निर्णय सांगतो. आबांना इंद्राचा निर्णय योग्यच वाटतो. मग मालती काय बोलणार? ती अजूला म्हणते, मी पण येते बॅग द्यायला तुझ्यासोबत. तेव्हा विक्रांतसुद्धा म्हणतो की मीही येतो तुमच्यासोबत. आणि मग सगळा महाडिक परिवारानंच जायचं असं ठरतं. पुढील भागात आपल्याला दिसतं की संपूर्ण महाडिक परिवार वस्तीत पोहोचतो. मालतीच्या हातात इंद्राची बॅग असते. ती जोरात हाका मारून इंद्राला बाहेर बोलावते. तेव्हा राणी घाबरून म्हणते की सर इथं नाही राहणार. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.